राष्ट्रसंत श्री भय्यू महाराज यांना मी विनंती करते की त्यांनी मशाल पेटवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा। राष्ट्रसंत भय्यू महाराजांना अशी विनंती आहे की या कार्यक्रमाचा शुभारंभ अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणजे ही या मंचाच्या समोर ठेवलेली मशाल पेटवून त्यांनी करावा। आणि एका नवीन इतिहासाला सुरुवात करावी। मित्रांनो, आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। या एका मोठ्या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार झालेलो आहोत। मराठी बांधवांनी जोरदार टाळ्या वाजवून या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार दाखवायचे आहे। या कार्यक्रमाचा शुभारंभ आदरणीय भय्यू महाराजांच्या हस्ते झालेला आहे। या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे, पण आपण अजूनही पुन्हा एकदा घोषणा द्यायची आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की जय। नुसतंच मनोरंजन यानं आयुष्यात काहीच भागत नाही, तर त्याआधी थोडंसं प्रबोधन सुद्धा असावं लागतं। त्यासाठी मराठी समाज वसा आणि आव्हाने या विषयावर विचारपुष्प सादर करायला येत आहेत प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील। जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो यासाठी। प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील हे खास आपल्यासाठी रहमतपूर साताराहून आलेत। भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत। यांची आणखीन एक ओळख म्हणजे शंभूराजे या छत्रपती संभाजीराजांवरील भव्य महानाट्याचे ते लेखक दिग्दर्शक आहेत। जगातील सगळ्यात लहान वयाचा महानाट्यकार म्हणून त्यांचा गौरव झालाय। यासाठी मित्रांनो आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। इथे प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील। मराठ्यांना उभा राहायची सवय आहे हे मला माहिती आहे, पण उभं राहण्याचा काळ नुकताच येऊन गेलाय, त्यामुळे आता बसलं तरी काही हरकत नसावी। खर तर आमच्या रक्तामध्येच उभा राहायची सवय आहे, कारण आमचे बापजादे गड तटा बुरुजावर राहून शत्रूच्या सैन्यापासून आमचं संरक्षण करण्यासाठी खडे ठाकले होते। पण शत्रू आता इथं येणं शक्य नाही, कारण तमाम मराठ्यांचं माणूसबळ इथं एकवटलं असताना तेवढी छाती कुणाची होईल असं अजिबात वाटत नाही। जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, ज्या वारसदारानं हे देखणं सत्य आपल्या खांद्यावर लिहिलं या पेललं ते राजा शंभू छत्रपती, या तीनही महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। मी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील आज ज्या मातीमध्ये उभा आहे ती हीच माती, ज्या मातीनं देवगिरीचं 700 वर्षापूर्वी ऐश्वर्य संपन्न बिलोरी साम्राज्य पाहिलं, ज्या मातीने एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथंच जन्म दिला, इथंच मासाहेब जिजाऊ बागडल्या, इथंच शहाजीराजे रमले आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपानं प्रकटली। तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला। आज त्याच मातीमध्ये पुन्हा एकदा उभा महाराष्ट्र एकवटल्याची खात्री होते आहे, हेही तितकंच महत्भाग्य आहे। खरतर सिंहासनाधीश्वर शिवछत्रपती पाठीशी असताना आणि समोर साक्षात देवगिरी उभा असताना समोर अशी गर्दी असली, त्यातनं माणसं जरा दर्दी असली, वर मराठ्यांची वर्दी असली की विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे।
पण एक काळ असा होता की बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा. आता काळ इतका बदललाय की खुद्द बोलणारा पेटला तरी ऐकणारा थंडच असतो. त्यामुळे बोलणाऱ्याला काय बोलावं हे कळत नाही, तर ऐकणाऱ्याला आपण काय ऐकतो आहोत हेही कळत नाही, तर काय काय ऐकणाऱ्यांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही. त्यामुळं मोठानी घोळ होत असतो. खर तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिले, ही आमची शोकांतिका आहे. खर तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती माती नेमकी कशी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे. खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलतिराचा शक्तीच्या पैलतिराचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छताडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा अमृत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान, ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पौडला होता निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कचतील यवनांच्या पुढे मराठातील व्याकुळला होता आणि अशाच वेळी घुमला एक विजला लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. आणि जे झोपले होते ते खाडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा दौडू लागली, मोहीम फत्तेच्या इशाराती उडवू लागली आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातला तमाम माणूसबळ एकवटलं जाऊन तळहातावर गर्दन पेलून ठामपणे उभा राहिलं आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार झालं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला. सकळ गुणमंडित अखंड लक्ष्म्यालंकृत राजकार्य धुरंधर श्रीमन महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला, मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून गेली आणि खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य अवतरलं. कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये उभा राहिलं. हा शिवबा हे सगळं उभा करता झाला. ते हातामध्ये तलवार घेऊन नाही, हातामध्ये या माणसांनी पहिल्यांदा सोन्याचा नांगर घेतला. माणसांची जमीन नांगरली, तितकीच माणसांची डोकी सुद्धा नांगरली आणि खऱ्या अर्थाने शेतकरी उभा राहिला. शेताच्या बांध्यावर पाखरांना गोपणीला भिरभिरून लावत असताना याच शिवबानं उभा केलं. त्याच शेतकऱ्याला हातावर तीच गोपण घेऊन पण पाखरं हकलायला नाही, या मातीवर अत्याचार करणाऱ्या सैतानांना हकलून द्यायला आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये बळकटी आली. अरे ज्यार ते आपण शेताचं राखण करू शकतो, त्यार ते आपण या मातीचंही राखण करू शकतो. शिवबा चुलीपर्यंत पोहोचला, घरापर्यंत पोहोचला, दारापर्यंत पोहोचला, माणसांच्या मनामध्ये घर केलं या माणसानं. आजही इथं जन्मलेल्या आमच्या मुलाला सांगावं लागत नाही शिवाजी महाराज कोण होते. जन्मताच इथली माती त्याच्या भाळावर जणू शिवछत्रपती हे नाव कोरूनच ठेवते आणि मग छत्रपती शिवाजी महाराज की हे नाव ऐकायच्या आधीच त्याच्या ओठातून जय कधी बाहेर पडतं हे त्यालाही कळत नाही. आज अथंग समुदाय समोर आहे, त्या शिवछत्रपतींचा नामघोष इथं चालू आहे. पण याच्या पाठीमागं नेमकं काय आहे? शिवछत्रपतींनी उभ्या आयुष्यामध्ये एकच वसा पेलला, तो वसा आहे माणूस जोडण्याचा. मी आवर्जून सांगतो, मुलगा आणि वडील होते, वडिलांना काहीतरी काम करायचं होतं, मुलगा काम करू देत नव्हता, सारखा त्रास द्यायचा. वडिलांच्या लक्षात आलं मुलाला कुठल्या तरी कामात गुंतवलं पाहिजे, त्याशिवाय मला काम करता येणार नाही. समोर एक जगाचा नकाशा पडला होता, वडिलांनी हातात घेतला, टरा फाडला, 10-12 तुकडे केले, मुलाच्या हातावरती ठेवले आणि त्याला सांगितलं सगळा नकाशा पुन्हा जोडून टाक आणि मगच माझ्याकडे. वडिलांना खात्री होती नकाशा जोडायला मुलाला अर्धा तास लागेल आणि तेवढ्या वेळात आपलं काम उरकून पुरं होईल. मुलगा नकाशा जोडायला बसला, वडील कामाकडे गेले, पण कामापर्यंत पोहोचतायत न पोहोचतायत तोच मुलगा जगाचा नकाशा जोडून घेऊन आला. बाबा नकाशा जोडून झाला. वडिलांना आश्चर्य वाटलं, इतक्यात नकाशा कसा काय जोडला? त्यांनी विचारलं इतक्यात कसं काय जमलं तुला? मुलानं उत्तर दिलं, बाबा तुम्ही ज्या नकाशाचे तुकडे मला दिले होते